नमस्कार मंडळी. हा स्पेशल डाळबाटी आटा औरंगाबादवरून मोठी बहीण पाठवत असते. याच्या बाट्या राधिका खूप छान करते. ह्याच्यासोबतचं जे वरण आहे ते वरण भावाच्या हातचं खूप छान होतं. याचं आंबट गोड वरण तो खूप छान करतो. अशाच एका सुट्टीच्या दिवशी दोघांनी मिळून डाळबाटी केली. डाळबाटीचं जे हे मिक्स पीठ आहे ते थोडं रवाळ असतं. यामध्ये राधिका भिजवताना थोडंसं मीठ, काळे मिरे पूड, ओवा घालते. त्यानंतर तिने त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून तेलाचं मोहन घातलं आणि तेल टाकल्यानंतर सगळं तेल पिठामध्ये एकजीव करून घेतलं, मिक्स करून घेतलं हाताने. नंतर कोमट पाण्याने बाटीचं हे पीठ मळून घेतलं आणि मळलेलं पीठ 10 मिनटं झाकून ठेवलं आणि मुरू दिलं. त्यानंतर तेलाचा हात लावून पुन्हा हे छान सगळं पीठ मळून घेतलं आणि एकसारख्या त्याच्या बाट्या तयार केल्या. इडली पात्रामध्ये थोडं तेल लावून या सगळ्या बाट्या 7 ते 10 मिनटं वाफवून घेतल्या. अशा प्रकारे एक एक करून सगळ्या बाट्या वाफवून झाल्यानंतर त्या गार झाल्यानंतर त्या कट केल्या आणि कढईमध्ये तेल घेऊन खरपूस छान या बाट्या तळून घेतल्या. बाट्या करण्यासाठीचं हे पीठ आहे ते खरंच खूप छान आहे. खुसखुशीत याच्या बाट्या तयार होतात. सगळ्या बाट्या तळून झाल्यानंतर एकीकडे आधीच तिने कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती आणि चिंचसुद्धा भिजवून ठेवलेली होती. राधिकाने सगळ्या बाट्या तळून झाल्यानंतर भावाने वरणाला फोडणी द्यायला सुरुवात केली. त्याच्या पद्धतीने तो वरणाला फोडणी देत होता. तेलामध्ये आधी त्याने जिरे, मोहरी, हिंग घातलं. जिरे, मोहरी कडकडल्यानंतर एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला. त्यानंतर चिरलेली त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि 3 छोटे चमचे सुक्या नारळाचा कीस घातला आणि 2 मिनटं हे सगळं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट घातलं. ते सुद्धा परतून घेतलं. चिंचेचा कोळ तयार केला आणि तो कोळ घातला. नंतर 1 चमचा काळा मसाला घातला आणि हे सगळं छान उकळू दिलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार गूळ पण घातला आणि हे सगळं मिश्रण उकळल्यानंतर त्यामध्ये शिजलेली वरणाची डाळ घातली. चवीनुसार मीठ पेरलं. थोडं त्यामध्ये पाणी घातलं. वरून कोथिंबीर पेरली आणि हे जे वरण आहे ते 5 ते 7 मिनटं उकळू दिलेलं आहे. उकळल्यानंतर हे छानपैकी आंबट गोड वरण तयार झालं आणि हे चवीला सुद्धा खूप छान लागतं. खूप छान पद्धतीने तो नेहमी हे वरण करत असतो. राधिकाने पण सगळ्या बाट्या झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं आणि गरम गरम सगळ्यांनी जेवणं केली. धन्यवाद.